इतिहास आहे की तो फायनल पर्यंत पोहोचतो। आता पाहावं लागेल तोच इतिहास परत होईल का। आणि त्याचबरोबर खूप खूप आभार केवी एससी स्पोर्ट्स क्लब पार्सल सुद्धा एका क्षणासाठी तो सामना साहिल आरोलकरने पुन्हा एकदा आपल्या संघाने झुकवला होता, पण एक चांगला चेंडू हर्ष नाईकचा व त्यानंतर तो सामना पूर्णपणे फिरला तर घेऊन जातोय या मॅच कडे राऊंड 2। आजच्या दिवसातील हा आपण पाहतो दुसऱ्या सेशनचा पहिला सामना। राजेश गावडे उर्फ हुक्कू आणि त्याचबरोबर अंबाजी कोनाडकर ही सलामीची जोडी आपण पाहतो। गोपाल गडेकर आज जातोय त्याची जागा स्वीकारण्यासाठी, ही सलामीची जोडी आपण पाहतोय। आणि त्याचबरोबर त्यांच्या समोर एक असा संघ ज्याने नक्कीच काही वर्षांपूर्वी उभरत्या शैलीमध्ये बरेचसे स्पर्धा आपल्या नावावर केली, असा माऊलिका संघ कधी बऱ्याच कालावधीने इकडे खेळताना दिसतोय, तो म्हणजे या मांद्रेमच्या नाईकवाडा मैदानावर माऊलिकास वर्सेस आपण हा सामना पाहतोय तो अर्थात मांद्रेम बॉयज घरचा संघ महेशजी कोनाडकर यांच्या मालकीचा संघ विरुद्ध माऊलिकास। माऊलिकास संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला व त्याने निर्णय घेतलाय तो म्हणजे उत्तमतः फिल्डिंग करण्याचा। गोलंदाजी मार्कवर शैलेश पंडित सज्ज। पहिला चेंडू लोवर फुल टॉस, धोक्याची घंटा, दोन फील्ड चेंडूच्या खाली आणि पहिला कडी या तंबूच्या आसऱ्याला माघारी परतावं लागेल। राजेश गावडे घरचं मैदान, पहिला चेंडू हताश निराश स्वरूपाने माघारी परततोय। पहिला हादरा मांद्रे बॉयज संघाला आणि काय सुरुवात माऊलिका संघाची। काही वर्ष हा संघ नक्कीच नजरेआड झाला होता, पण आज प्रथमच बऱ्याच वेळेनंतर एका मोठ्या स्पर्धेमध्ये खेळतोय। 2 लाखाच्या स्पर्धेमध्ये आपलं नाव सवय करून घेतलं आणि पहिलाच चेंडू आणि त्या चेंडूवर विकेट। यानंतर सामना होईल सिद्धिविनायक मांद्रेम विरुद्ध मल्लिकार्जुन सुर्ला, 2 संघांच्या माध्यमातून। तर विनंती करतो दोन्ही संघाच्या कॅप्टन्स आपण कृपया कमेंट्री बॉक्स कडे यायचे, टीम लिस्ट आणि टीम जर्सीज घेऊन जायचे। नवीन फलंदाज संघाचा कर्णधार अंबाजी कोनाडकर सज्ज होतोय। बॉलला नक्कीच इकडे कट करण्याचा प्रयत्न होता, एक हाफ चान्स, नक्कीच एक संधी होती अजून एक झेल टिपण्याची, पण ती संधीकडे दवडली जाते, फरक पडणार नाही कारण शैलेश पंडितने चांगली दिमागात सुरुवात करून दिली आहे आपल्या संघाला, कारण पहिल्या चेंडूवर मिळाली प्राइस विकेट राजेश गावडेची। रिव्हर्स स्वीप करण्याचा होता प्रयत्न, पण पुन्हा एकदा प्रयत्न फसला। चेंडूची गणना ही निर्धाव म्हणून केली जाईल। अजूनही खातं उघडणं बाकी ते म्हणजे मांद्रेम बॉयज संघाचं। आणि यष्ट्यांच्या मागे चांगले विकेट कीपिंग सुद्धा आपण पाहतोय। शैलेश पंडित जर विचार करायला गेला तर वेगवान गोलंदाजी आहे, पण त्या वेगवान गोलंदाजीच्या विरोधात सुद्धा अगदी क्लोज स्टंपिंग आपण पाहतोय भाऊ पंडित कडून। डिफेन्सिव्ह स्ट्रोक, बॉलला फक्त दिशा दाखवली, बॉलला फक्त डिरेक्ट केलं ऑफ साइडला। जोपर्यंत शॉर्ट कव्हरवर चेंडू फील्ड केला जाईल तोपर्यंत एक धाव, आणि आता अखेरच्या क्षणी खातं उघडलं जातंय। एक धाव ही धावफलकावर लावली जाईल, ती अर्थात मांद्रे बॉयज संघाच्या बाजूने। शैलेश पंडित चांगली सुरुवात पॉवर प्ले मध्ये आपल्या संघाला करतोय, तर आता बऱ्याच कालावधीनंतर स्ट्रायकर साइडवर सज्ज असेल तो म्हणजे गोपाल गडेकर। स्ट्रायकर सेंडवर एक मोठा फटका, लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह, चाललाय चेंडू लॉंग ऑफ वरून।
एक भली मोठी गॅप तिकडे होती कारण तिकडे कुठलाच फिल्डर तैनात नव्हता आणि ती गॅप भिरत मात्र चेंडूला पाठवलं 4 धावांसाठी। याचबरोबर पहिल्या षटकात जर विचार करायला गेला तर इकडे 5 धावा धावफलकावर लावले जात आहेत। पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त। पहिल्या षटकाच्या नंतर सांघिक धावसंख्या आपण पाहतोय परावर्तित केली जाते ती म्हणजे अर्थात 5 धावा आणि माऊली कासचे जे 2 हुकमी एक्के ज्यांना बऱ्याच वेळा म्हटलं जातं ते आता एकमेकांसमोर आहेत। भाऊ पंडित विकेट किपिंगच्या भूमिकेत आणि त्याचबरोबर आता बॉलिंग एंडवर येतोय विकी पंडित। विकी पंडित एक असा खेळाडू ज्याचं फक्त खेळ पाहण्यासाठी बऱ्याच वेळा गर्दी व्हायची। सिंधुदुर्ग प्रीमियर लीगच्या कित्येक स्पर्धेमध्ये हायएस्ट पॉइंट्सची बोली लागायची असा खेळाडू आज बऱ्याच दिवसाने दिसतोय मांद्रेमच्या मैदानावर। नक्कीच या दोघांना पाहणं हे अतिशय एक मेजवानी आस्वाद घेण्यासारखं असतं। तर आता पुन्हा एकदा सज्ज असेल विकी पंडित आपल्या बॉलिंग मार्कवरून। पहिला चेंडू बराच मोठा फटका आणि त्याचबरोबर स्वागत केलं जाते विकीचं एका मोठ्या फटक्याच्या सहाय्याने। ऑफ साइडला सरळ फिल्डरच्या हातामध्ये बॅकवर्ड पॉइंटला होता फिल्डर तैनात। अंबाजी कोनाडकर निराश आहे आपल्यावर, त्याला माहिती आहे माझ्या रोजच्या हातातलं एक राऊंड आहे, घरचं मैदान आहे, मी मोठी एक खेळी खेळू शकलो असतो पण मात्र विकी पंडित का केलं होतं कौतुक आणि का म्हटलं होतं संघाचा हुकमी एक्का ते सिद्ध करून दाखवतोय। संघाचा अजून एक आक्रमक शैलीचा फलंदाज एक तेरी तो एक मेरी अंबाजी कोनाडकरला परतवतोय बॅक टू द पवेलियन। नवीन फलंदाज वैभव हातोसकर सज्ज होतोय आता स्ट्राइक झेंडवर। जागा सुगणाटी अंबाजी कोनाडकरची। एक चांगलं झेल आपण पाहिलं ते म्हणजे दाजीकडून बॅकवर्ड पडला तो तैनात, दरम्यान विकी पंडित एक आपल्याला विकेट बहाल करतोय। यावेळेस बॉलला हुक करण्याचा प्रयत्न होता बॅकवर्ड रिजन मध्ये पण पुन्हा एकदा फटका फसला। विकी पंडित चांगली परती करतोय, चांगला कमबॅक आपण पाहतोय म्हणजे अर्थात पहिल्या चेंडूवर मोठा फटका निघाला होता व त्यानंतर एक चांगली कामगिरी आपण पाहिली। विथ अलॉंग द कार्पेट आणि बॅक टू द बॉल ड्राइव्ह। कमबॅक करावा तर तो असा पहिल्या चेंडूवर जेव्हा एक मोठा फटका बसतो तेव्हा सायकोलॉजिकली एक बॉलर पूर्णपणे उद्ध्वस्त होतो पण तो दबावल्यावर न येऊ देता चांगली गोलंदाजी केली, पुन्हा नॉट करण्याची संधी स्ट्राइक झेंडवर। गोपाल गडेकर अगदी सुरक्षितरित्या आपल्या घरी पोहोचतोय। एक धाव ही घेतली जाईल, एकेरी धावांची धावसंख्या परावर्तित केली जाईल ती म्हणजे अर्थात 12 धावांवर। षटकात एक जरी मोठा फटका निघाला तरी सुद्धा मात्र 7 धावा हे खर्ची घालतोय विकी पंडित। अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल। तर नक्कीच खराब चेंडू होता, हाफ ट्रॅकर लीडिंग एज अप्पर एज घेत चेंडू उल्लंघन करतोय सीमारेषेचं। विकेट नक्कीच प्राप्त झाली पण तेवढेच धावा सुद्धा निघाल्या एकंदरीत 11 या षटकामध्ये आणि संघाची धावसंख्या परावर्तितही झाली ती म्हणजे एकंदरीत 16। 2 षटकांचा खेळ झाला समाप्त, सांघिक धावसंख्या ही 16 धावा।
नवीन गोलंदाज सज्ज होईल भाऊ पंडित आपल्या बॉलिंग मार्कवर. जर पहिल्या 2 षटकांचं विश्लेषण आपण पाहिलं, पहिल्या षटकात 5 धावा खर्ची घातले आणि पहिल्याच बॉलवर रॉयल डकच्या मार्फत माघारी परतवलं हुकूला व त्यानंतर फक्त 5 धावा खर्ची घातले, ज्यामध्ये 1 गडी आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा. थोडंसं मागणं षटक विकी पंडितचं, पण एक प्राइस विकेट अंबाजी कोनडकरला माघारी परतवलं. तर आता भाऊ पंडित येतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. बॉलिंग करेल ती म्हणजे बांदेश्वर टेम्पल एंड कडून. स्ट्राइक रेंजवर असेल वैभव सातोस्कर. पहिला चेंडू फ्लाइटेड वन, नॉन स्ट्राइक सेंडवर चूक फेकी. पाहिलंय पंचांकडे, पण पंच सांगतात की सुरक्षितरित्या बॉलरने बॅटरने आपला प्रवास पूर्ण केलाय. नॉन स्ट्राइक सेंड पर्यंत म्हणजे एक सुरटी धावी घेतली जाईल. एकेरी धावेनिशी सांघिक धावसंख्या परावर्तित 17 धावांवर. बऱ्याच वेळा 13 आणि 17 ही थोडीशी गणित चुकीची वॉटरगेटच्या खेळामध्ये काही होऊ शकतं या धावसंख्येवर. आणि नक्कीच तो धोका सुद्धा इकडे टळतोय, कारण बऱ्याच वेळा आपण पाहतोय 17 आणि 13 या धावसंख्येवर बरेचसे विकेट्स बॉल केले जातात. मोठे फटके बसतात ठरलेले हे 2 अंक, पण तो धोका टळतोय. धावसंख्या पडते 18 या आकड्यावर. पुन्हा एकदा फ्लाइट डिलिव्हरी. पंच वळतायत कमेंट्री बॉक्स कडे. पुन्हा एकदा येतोय वाईटचा इशारा. वाऱ्याचं वेग इकडे व्हायला सुरू झालाय, म्हणजे अर्थात बॅटर्सना सुद्धा तेवढी चांगली साथ ही लाभेल या दरम्यान. यावेळेस सुंदर फटका, झेल खाली फिल्डर आणि डोक्यावर चेंडू सीमा उल्लंघन करतोय 6 धावांसाठी. फिल्डरची उंची थोडीशी कमी पडते, नाहीतर अर्थात एक सुंदर झेल ही पाहायला मिळालं असतं. अगदी कटोकट हा चेंडू सीमा उल्लंघन करतोय आणि त्याचबरोबर संघाची धावसंख्या पुढे वधारली जाते. ती याचबरोबर एकंदरीत 25 या आकड्यावर. म्हणजे जी गाडी थोडीशी धासरत कोसरत पुढे सरकत होती, ती गाडी आता गिअर बदलते मांद्रे बॉईज संघाची. पुन्हा एकदा लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह, 4 धावांसाठी. ऑफ साइडला बॉल अँटिसिपेट केलं आणि टप्पा अगदी पडतोय की न पडतोय त्या क्षणाला बॅटचं फेस ओपन केलं आणि त्यात एक सुंदर ऑफ ड्राइव्ह सुद्धा आम्हाला पाहायला मिळाली. कव्हर दिशेमधून चेंडू सीमा उल्लंघन करतोय. 4 धावांसाठी सांघिक धावसंख्या परावर्तित केली जाते 29 धावांवर. 29 लॉस ऑफ 2 विकेट्स. संघ सावरतोय. संघ पुन्हा एकदा आपला फॉर्म सापडतोय या मॅच मध्ये. वाईड कडे नक्कीच पाळणी केली होती, पण पंचांची अगदी नजर ही वाईड लाईन पर्यंत. हवे म्हणला फटका, फटका फसलाय. झेल खाली फिल्डर आणि झेल हे सुटलं जातंय आणि त्याचबरोबर मोठा फटका, म्हणजे अर्थात दोन्ही हात समांतर केले जात आहेत आकाशाच्या दिशेकडे. म्हणजे बॉल तर नक्की चांगला फेकला होता, इकडे झेलबाद करण्याची संधी होती, पण बाउंड्री लाईनवर एक्स्ट्रा कव्हर रिजनला फिल्डर थोडासा चुकतोय आणि त्यामुळे षटकारे बॉल केला जातोय. संघाची धावसंख्या परावर्तित केली जाते, ती एकंदरीत 35 या आकड्यावर. 35 लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गडी अर्थात नक्कीच लवकर गमावले, पण ते गडी गमावल्यानंतर सुद्धा आपल्या संघाचं मोमेंटम न हरवू देता आपल्या संघाची मदार ही सुरेखरित्या हाताळली जाते. ती एका बाजूने गोपाल गडेकर आणि दुसऱ्या बाजूने वैभव सातोस्कर करवी. आणि जे शॉट्स मारले वैभव सातोस्करने अगदी स्ट्रेट बॅटेड, जे शॉट्स आपण पाहतो लेद बॉल क्रिकेटमध्ये ऑफ ड्राइव्ह आणि कव्हर ड्राइव्ह सुद्धा दोन्ही फटके अगदी लॉफ्ट होते, फिल्डर्सच्या डोक्यावरून जे गेले होते. म्हणजे अर्थात टेनिस क्रिकेटमध्ये क्लास काय असतं हे सुद्धा इकडे वैभवने दाखवलंय आपल्या घरच्या मैदानावर. त्यामुळे घरच्या मैदानावर घरच्या खेळपट्टीवर बॉल कसा इकडे वागणूक करेल हे सुद्धा या बॅटर्सला चांगलं माहिती. त्यामुळे होम ऍडव्हान्टेज पूर्णपणे मांद्रे बॉईज संघाच्या जोने नवीन गोलंदाज सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. पंचाकडे अपील तर नक्कीच इकडे करण्यात आली.
आणि त्याचबरोबर एका बाजूने जर बघायला गेलं तर इकडे फलंदाज इकडे बाद करार दिला जातोय. गोपाळ गडेकरला परतावं लागेल माघारी बॅक टू द पवेलियन. तिसरा हादरा बसतोय. दाजी पंडितने पहिल्याच बॉलवर माघारी परतवलंय. एका आक्रमक शैलीच्या बॅटरला गोपाळ गडेकर जाईल बॅक टू द पवेलियन आणि ते योगदान दिलंय ते एकंदरीत 8 या धावसंख्येचं. नवीन फलंदाज रोहित मांजरेकर सज्ज होतो स्ट्राईक झेंडवर. गोपाळ गडेकर जागा स्वीकारण्यासाठी एक आपण पाहतोय ते म्हणजे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. पहिला चेंडू आणि स्टार्ट्स विथ अ बँग. पहिल्याच बॉल मध्ये स्लॉट मधला चेंडू, आर्क मधला चेंडू आणि त्याला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या परावर्तित 41 धावा. 41 धावा धावफलकावर म्हणजे सुस्थिती. प्रत्येक फलंदाज येतोय तो 1-2 मोठे फटके मारत माघारी परततोय. हवेत विरलेला फटका जो फसलाय असं वाटतंय. झेल खाली आहे फिल्डर आणि घेईल एक सुंदर झेल. मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या अगदी मधोमध एक चांगलं झेल पाहायला मिळतंय. रोहित मांजरेकर एक रॅपिड फायर कॅमिओ. 2 चेंडू ज्यामध्ये निघाल्या 6 धावा. धावसंख्या रखडली गेली ती अर्थात 41 धावांवर आणि गडी क्रमांक 4 हा तंबूच्या आसऱ्याला. तर फलंदाज पप्पू लेग साइडला एक सिंगल. एक धाव घेतली जाईल. एकेरी धाव्याने धावसंख्या पुढे વધાरेल 42 धावा. इकडे जर ह्या इनिंग विचारायला गेला तर एका बाजूने असं वाटतंय की मांजरेम संघ आघाडीवर, दुसऱ्या बाजूने का संघ पुन्हा प्रत्यर्ती करतोय विकेट घेऊन. पण विकेट गेल्यानंतर सुद्धा जो फलंदाज येतोय तो मोठे फटके मारतोय. वैभव सतोस्कर खूप वेळेनंतर स्ट्राईक एंडवर. शफल मारण्याचा प्रयत्न होता लेग साइडला. लॉंग लेगवर चेंडू चाललाय आणि फील्ड केला जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. धावसंख्या परावर्तित 44. 44 धावा धावफलकावर लावले जात आहेत. 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 44 धावा इकडे झाल्यात म्हणजे धाव सरासरी ही अतिशय सुरेख मांजरेम संघाची. पण आवश्यकता असेल वैभवला माघारी परतवण्याची कास संघाला. लोअर फुल टॉस. फिल्डर तैनात. जोपर्यंत तो फील्ड करेल तोपर्यंत एक धाव पुन्हा एकदा. फील्ड सेट जर आपण पाहिली तर लॉंग ऑन लॉंग ऑफ तर दिसतोय आणि त्याचबरोबर डीप पॉइंटवर एक खेळाडू बॅकवर्ड रिजन मध्ये थर्ड मॅन आणि त्याचबरोबर फाईन लेग आपण पाहतोय. धावसंख्या झाली ती म्हणजे 45 धावा. 45 रन्स ऑन द स्कोर कार्ड. अंतरिमच्या वेळेत कशा रीतीने होईल फलंदाजी, कशी होईल गोलंदाजी, काय असेल टार्गेट माऊली का संघाला बघावं लागेल.
अमित साळगावकर येतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. ऑफ साइडला कट करायचा होता. फिल्डरच्या थोड्या डोक्यावरून चेंडू जवळपास चाललाय बॅकवर्ड रिजन मध्ये आणि चेंडू कोणाला आज धावणार नाहीये कारण चेंडूने उल्लंघन केलंय सीमारेषेचं. आणि याच बरोबर संघाची धाव संख्या अर्धशतकासमयी 50 धावा धावफलकावर लावले जात आहेत. पन्नास धावा धावफलकावर. विकेट्स निरंतर चालू होते पण तरी सुद्धा इकडे हिम्मत डगमगली नाही आणि त्याचबरोबर 50 पर्यंत पोहोचतोय मांद्रेम संघ. ऑफ साइडला एक खणखणीत फटका. धावताय कशाला बॅटर्स कारण धावायची आवश्यकता आहे ती आमच्या लाईनमनला आणि फिल्डर्सना कारण चेंडू गॅप मध्ये ढकललाय तो 4 धावांसाठी. एक खूप मोठी गॅप आपण पाहतो. एक्स्ट्रा कव्हर रिजनला एकही फिल्डर नाही. जे 2 फिल्डर्स आहेत एक खेळाडू कव्हर पॉइंटला आणि एक खेळाडू लॉंग ऑफला आणि ती गॅप भेद तिकडे एक चौकार आपण पाहिला ड्राईव्हच्या मार्फत मारलेला. धावसंख्या परावर्तित 54 धावांवर. जोरदार फटका आणण्याचा प्रयत्न होता. लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह पण यावेळेस संपर्क झाला नाही. आणि याचबरोबर कटचा फटका आणि त्याचबरोबर एक सिंगलही घेतली जाईल. जर विचार करायला गेला तर जीवनात कुठलंही आव्हान असो मातापित्याची साथ मातापित्याचा आशीर्वाद हे नेहमी हवे असतात आणि तोच आशीर्वाद अगदी स्वतःच्या स्वरूपात इकडे उभा टाकतोय तो पप्पूसाठी. त्यांच्या मातोश्री स्वतः या सामना पाहत आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण चेंडू सेफ झोन मध्ये पडलाय. 2 धावा अगदी सहजरित्या मिळतील. दुहेरी धावांची धावसंख्या परावर्तित केली जाईल ती म्हणजे अर्थात 57 धावा 57 रन्स ऑन द स्कोर कार्ड. विचार करायला जर गेला तर अर्थात एक चांगली स्थिती आहे मांजरेम बॉयज संघाकडे पण जर विश्लेषण आपण पाहिलं माऊली कास संघाचं तर थोडीशी गचाळ गोलंदाजी आपण पाहिली. प्रत्येक जो गोलंदाज आला त्याने मात्र इकडे लयलूट केली धावांची. फक्त पहिलं षटक जे हाताळलं शैलेशने त्याने नक्कीच मात्र फक्त 5 धावा खर्ची केले आणि हुकूला माघारी परतवलं. त्यानंतर एक चांगली पार्टनरशिप झाली ती म्हणजे अर्थात रोहित माफ करा वैभव आणि गोपाळ गडेकर यांच्या माध्यमातून पण माघारी परतला तो म्हणजे गोपाळ व त्यानंतर वैभवने आपल्या संघाची मदार ही हाताळली. कारण मांद्रेम बॉयजचे घरचं मैदान आहे घरचं ग्राउंड आहे त्यामुळे त्यांना माहिती आहे कशा रीतीने इकडे खेळायचंय काय असेल योग्य निर्णय या मैदानावर. तर दुसऱ्या बाजूने कसलेला असा माऊली कास संघ पहिल्या इनिंग मध्ये थोडासा बिछाडीवर. डाऊन द ग्राउंड एक धाव घेतली जाईल. विकी पंडितचं षटक हे अंतिमच्या क्षणापर्यंत ठेवलं होतं. अर्थात एक सिंगल धावसंख्या झाली आहे ती याचबरोबर 58 धावा. यॉर्कर लाईनवरचा चेंडू खोदून काढलाय. चेंडू चाललाय लॉंग ऑफला. एक धाव घेतली जाईल. दुसरी धाव घेण्याचा धोका पत्कारला पप्पू. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आणि क्विक थर्ड 38 सर्कलच्या आतमध्ये 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. हे फार कमी वेळा पाहायला मिळतं. 38 सर्कल 4 मध्ये 2 धावा जे पूर्ण केल्या जातात पण ते अगदी सुरक्षितरित्या केल्या जात आहेत. आरती शिरोडकर मॅडम स्वतः आपल्या सुपुत्राचा खेळ पाहतायत प्रत्येक वेळी हजर असतात. आणि पुन्हा एकदा थोडस इकडे फसला जातोय तो म्हणजे पप्पू. नक्कीच सपोर्ट नेहमी हवा असतो आणि मांद्रेम बॉयज जेव्हा जेव्हा खेळतो तेव्हा नक्कीच खूप सपोर्ट असतो.
सगळे टीम कडून आणि त्याचबरोबर ग्रामस्थांकडून सुद्धा. चेंडूला यावेळेस हुक करायचं होतं पण बॉल आणि बॅटचा योग्य संपर्क झाला नाही आणि त्यामुळे इकडे एका धावाने म्हणावं लागेल. वन बाउन्स इकडे वॉर्निंग दिली जाते. पंचांनी इकडे इशारा केला विकी पंडित साठी. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 62 धावा, 62. 70 आकडा जर पार केला मांजरे बॉयज संघाने, तुमच्याकडे एक फायटिंग टोटल आहे. कारण भात्यामध्ये आहे भाऊ कासकर, प्रवीण सावंत सारखे नावाजलेले गोलंदाज. दरम्यान एक निर्धाव चेंडू. वैभव सातोस्कर मोठा फटका. बऱ्याच प्रयत्न होता पण यावेळेस फटका फसला. आणि याचबरोबर जर आपण पाहिलं तर अंतिम चेंडू होता म्हणजे अर्थात धावसंख्या झाली आहे ती 62 धावा. म्हणजे 63 धावांचा पाठलाग करावा लागेल माऊलिका संघाला सामना जिंकण्यासाठी. धावसंख्या जर विचार करायला गेला तर प्रत्येक ओव्हरमध्ये धावांची लयलूट झाली. पहिल्या षटकात शैलेशचे 5 धावा व त्यानंतर विकी पंडित मागडी गोलंदाजी 11 धावा 1 विकेट. भाऊ पंडित विकेटलेस 19 धावा. दाजी पंडित नक्की चांगली परती करून दिली आपल्या संघाला 2 विकेट्स घेत आणि 10 धावा खर्च करत. 12 धावा हे निघाले अमित सावकरच्या षटकामध्ये आणि अंतिम षटकात विकी पंडितच्या मात्र 5 धावा निघाल्या. म्हणजे जर पूर्ण स्पेल जर विचार करायला गेला तर विकी पंडितने कन्सीड केले होते म्हणजे 16 धावा आणि घेतले 2 गडी आपल्या संघासाठी. बॅटिंग जर आपण विचार करायला गेला तर अर्थात 8 धावा आपल्याला मिळाल्या गोपाळ घडेकर कडून. अंबाजी कोनाडकर कडनं 7 धावा, एक मोठा फटका शामिल. त्याचबरोबर 6 धावा रोहित मांजरेकरच्या बॅट मधून एक मोठा फटका मारत तो माघारी परतला. आणि त्याचबरोबर अँकर रोल निभावला तो म्हणजे अर्थात सनरोड शिरोडकर आणि त्याचबरोबर वैभव तोस्कर या दोघांनी आपल्या संघाची महत्त्वपूर्ण जबाबदारी ही हाताळली. आणि जर त्यांच्या वैयक्तिक योगदानाकडे जर पाहिलं गेलं तर अर्थात 2 मोठे फटके आपण पाहिले. वैभवच्या बॅटमधून त्याच्या फळीतून एकंदरीत निघाले 25 धावा. आणि जर विचार करायला गेला तर सनरोडच्या बॅटमधनं निघाले 2 उत्तुंग चौकार. म्हणजे अर्थात त्या 2 चौकारांच्या सहाय्याने तिने एकंदरीत दिली धावसंख्येला भर ती 13 धावांची. काय घडेल काय बिघडेल वळूयात पुन्हा एकदा आवाज ऐकूया आता श्याम कलगुटकर यांचा. धन्यवाद. त्यानंतर जो सामना होईल सिद्धिविनायक मांजरेम विरुद्ध मल्लिकार्जुन सुर्ला. तरी दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना विनंती आपण कृपया टॉस साठी यायचं कारण इकडे आता इनिंग्स ब्रेक आहे. त्यामुळे दोघांनाही नम्र विनंती. मल्लिकार्जुन सुर्ला आणि त्याचबरोबर सिद्धिविनायक मांजरे दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने आपण कृपया कमेंट्री बॉक्स कडे यायचं आहे.
for Maulikas. Batsman in the middle, Bhau Pandit. Along with him at the other end is Vicky Pandit. With the ball, it will be Rishikesh. .63 the target. In pursuit of those 63 runs, the batsman from Maulikas. Full toss delivery, straight to the fielder. In fact, down the ground, will get off the mark with that single. The score moves on to 1. Match coming up next. Mallikarjun Sulla will be taking on Siddhivinayak Mandrem. Requesting both the captains, please come for toss. Looking for the sweep and appealing. Leg by signal given. Will just be a single in form of leg by. Score moves on to 2. Requesting the captains of Mandrem and Surla, please come for toss. In the gap. Back paddling will just be a single. Score moves on to 3. Requesting both the captains, please come for toss. Nicely played. This time we'll get at the mark with the single. Score moves on to 4. In pursuit of 63 runs. Another single. Score moves on to 5. Again, looking to just find it on the onside. Missed it completely. Dot delivery to end the over. After completion of 1, it's 5. 5 without loss after 1. So update from the toss of the next game. Mallikarjun Sirla have won the toss and decided to bowl first against Siddhivinayak Mandrem. Here's Raghunath Kaskar from the Bandeshwar temple end. 5 without loss after 1. Bhau along with Vicky in pursuit of 63 runs. Nicely played with soft hands. Will get a single. Vicky Pandit. Score moves on to 6. Match coming up next. Mallikarjun Sirla will be taking on Siddhivinayak Mandrem. Mallikarjun Sirla winning the toss and deciding to
bowl first. Again, this time straight to the fielder. Rishikesh coming in. Another dot delivery. So turning out to be a fantastic over this. The start has been provided first by Rishikesh, now by Raghunath Kaskar. Again swing, again missing. Will get the single eventually. Score moves on to 7. Swing. Miss. Chance of run out. And Raghunath Kaskar has fallen over. Score moves to 7. Just stays on 7. Raghunath Kaskar, aka Bhau. His friends call him Vin Diesel, local Vin Diesel. Neck and gone. So the Vin Diesel of Mandrim has accounted for Vicky. It's 7 for 1. Maulikas. So new man in is Nilesh Pandit. 7 for 1. Big hit in the air. Chance. Fielder underneath. Takes that catch. And another wicket gone begging. Nilesh Pandit is gone for a golden duck. It's 7 for 2. Maulikas. So Rishikesh has again been given the ball after completion of 2. It's 7 for 2. 7 for 2 after 2. So Raghunath Kaskar will be on a hat-trick in the next game if they win this game.
Short pitch delivery, pulled away. Down to deep square leg. Will just be a single. Score moves on to 8. Still in single figures. This is the third over in progress in pursuit of 63 runs in 6 overs. Maulikas, also a team from Sindhudurg. In the morning session, it was the Vedant 11, Harmal Aronda, reaching the semi-finals. Defeated the team KVSC Parsam. Again, good delivery right in the block hole that time. Appealing, still going on. Not at the head of the umpire. He says not out. So that's a dot delivery nevertheless. Swing missed. Another good delivery, another dot ball. Still score stuck on 8. Nicely played down the ground this time. Will just be a single. Score moves on to 9. Third over in progress in pursuit of 63 runs. Team from Maulikas already have lost 3 of their very accomplished batters. Short pitch delivery and will be a dot delivery. So far has been excellent start provided by Rishikesh and Bau. Will just be a single yet again. Down to Huku. So after completion of 3, it's 10. 10 for 3 after completion of 3 overs. Maulikas needing another 53 runs to win in 3 overs. 18 deliveries, 53 runs to get for Maulikas. So change in bowling, it will be Gopal Gadekar from the Bandeshwar temple end. Starts off with a, we'll have to wait for the umpire's signal. Yes, bye is given. Score moves on to 11. 52 required in 17 deliveries. That's big. In fact, gone straight into the hands of Rohit. Takes that catch. And Amit is heading back in the pavilion. So 4 wickets down of the Maulikas. 11 for 4.
In fact, it's 11 for 3. This is the 4th over in progress. So new man in is Shailesh Pandit. Again looking for the reverse. Fielders coming in and taken. This time by the wicketkeeper. Ambaji takes that catch and another wicket gone begging. So Shailesh Pandit, without troubling the scorers, is back in the pavilion. He's gone for a golden duck. It's 11 for 4. So new man in is Ashish Pandit. His team in deep, deep trouble at the moment. Down the leg side and will be a wide. Extras. First extra in this innings. Score moves on to 12. 12 for 4. Shri Mahesh Konadkar will be really happy with the proceedings so far. His team performing really well. Advancing down the wicket in the air again and go straight to Rohit. So half side done packing of the Maulikas. It's 12 for 5. New man in is Sarvesh. Nicely played. And will get the single to get to the mark. Score moves on to 13. 13 for 5 at the moment. Needing exactly 50 runs to win. 50 runs required, 5 wickets in hand. And currently this is the 4th over in progress. 13 deliveries and 50 runs required to win. In the air, chance again, and oh, just gone over. Sandru Shirodkar down there, just not timing his jump to perfection. Got a hands to it, but it's gone over. So maximum to end the over. After completion of 4, it's 19. 19 for 5 after 4 overs. Maulikas. Four overs, it's 19 for the loss of 5 wickets. Will be change in bowling. So here's Shantaram Mamal from the far end. Needing another
44 runs to win in 2 overs. 2 overs, 44 runs required to win, with 5 wickets in hand for Maulikas. Nicely bowled. Will be looking for a single, gets the single. Smashed it down the ground. Will just be a single. Nicely played. Again looking for a single, chance of a run out. Not quite. Just a single taken. Score moves to 22. Swing. Missed. Another dot delivery. So turning out to be an excellent bowling performance this by the Mandrim boys. Picked up 5 wickets. No one really trying to stamp the authority on them. Short pitch delivery pulled away. Down to Rajesh Gowde. Does well. Keeps it to just a single. In the air and gone straight into the hands of the fielder. Another wicket gone begging. 6 wickets down. This time it's Sarvesh who is heading back to the pavilion. 25, in fact 23 for 6. Swing, missed, dot delivery. It's been a continuous kind of saying this from me. Wickets, swing and a miss, and dot deliveries. That's all they can manage right now. Again, let's that one go. Again, a dot delivery. Down the ground. On the bounce to the fielder, does well. Will just be a single. Score moves to 24. So match coming up next will be of 5 overs each. Swing, missed. And now the dot ball. This time it will be a wide. So extras. Score moves to 25. In the air, field coming in.
Rohit takes that catch. He takes his third catch. Rohit Mandrekar. It's 25 for 7. This innings is not going anywhere. Just that the batsmen are coming and leaving. Sarvesh this time is heading back to the pavilion. It's 25 for 7. Requesting Shri Prashant Mandrekar. Knocked him over. Gone. So Hugo gets a wicket as well. So man of the match is Vaibhav Satoskar. 25 runs of just 13 deliveries. Really fine cameo from him. Requesting Shri Prashant Mandrekar to hand over the man of the match trophy to Vaibhav Satoskar. Requesting both the teams please if they can clear the ground as early as possible.